धनगर समाजाला तसंच बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळालं तर आनंद आहे, मात्र बंजारा धनगर आरक्षणाची मागणी करून ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले. मी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढतच राहणार असल्याचा निर्धार हाकेंनी व्यक्त केला आणि त्यांच्याशी याबाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी. ओबीसींच्या प्रश्नावर जनजागृती करत प्राध्यापक लक्ष्मण हाके राज्यभराचा दौरा करतायत. आज पुन्हा एकदा ते बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि बीडमध्ये मोर्चा आणि सभा होणार आहे. काय सांगाल हाके सर, ओबीसींच्या प्रश्नावर जनजागृती करताय, कसा प्रतिसाद आहे, काय नेमक्या भावना आहेत राज्यभरातील ओबीसी? बघा, हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरीमध्ये लाखोचा जनसमुदाय महाराष्ट्रानं बघितलाय. आज बीड जिल्ह्यातल्या केज येथे दुपारी 12 वाजता महाएल्गार मोर्चा लाखोच्या जनसंख्येने तिथे लोक येत आहेत आणि संध्याकाळी गेवराई तालुक्यातल्या वडगाव ढोक येथे महासभा होत आहे. आणि आम्ही ओबीसी बांधवांना, विजयंती बांधवांना एकत्रित आणून महाराष्ट्रामध्ये आपल्या आरक्षणाच्या विरोधामधला, आपलं आरक्षण संपवणारा जो GR या महाराष्ट्रानं काळा GR पारित केलाय, तो GR रद्द होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. तुम्ही मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या, निषेध देखील करण्यात आला. काय नेमकं तुमचं त्या संदर्भात? माझं ते स्टेटमेंट परत मीडियाने दाखवावं. मी कुठेही माता भगिनीबद्दल बोललो नाही. मी फक्त राजर्षी शाहू महाराजांच्या जाती अंताच्या लढाईमधलं आंतरजाती विवाहाचं एक वाक्य बोलून दाखवलं. मनोज जरांगे आता दिल्लीला जायचं घोषणा करतायत आणि लवकरच दिल्लीची तारीख ठरवू आणि त्या ठिकाणी देखील मेळावा घेऊ असं जाहीर केलं त्यांनी. मनोज जरांगेनं अरब अमिरातीकडे जावं, नाहीतर तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये जावं. तिथं यांच्या ज्ञानाची खूप आवश्यकता आहे. आपण जर पाहिलं तर एकीकडे तुम्ही ओबीसी आरक्षण बचावासाठी संघर्ष करताय, दुसरीकडे धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतोय, बंजारा समाज देखील आता एसटी आरक्षणासाठी लढा उभारतोय. ओबीसीची ही आरक्षणाची चळवळ कुठेतरी वेगवेगळ्या मार्गाने चालली. नाही, ओबीसी मध्ये हा फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. धनगर समाजाला एसटी मिळालं तर मला आनंदच होणार आहे, कारण मी उपोषण करताय 2014चा. मला धनगर समाज असो किंवा बंजारा समाज असो, एसटी मिळालं तर आम्ही फटाके फोडू ना. पण तुम्हाला एसटी मिळणार आहे म्हणून आमचं आत्ताचं जर कोण झोपडं उद्ध्वस्त करत असेल तर त्या झोपड्याचं संरक्षण करणं हे लक्ष्मण हाकेची जबाबदारी आहे. लक्ष्मण हाकेच्या या ओबीसीच्या चळवळीची जबाबदारी आहे. कारण गावगाड्यामधल्या हर एक जातीचं, 18 पगड जातीच्या हिताचं संरक्षण करणं हे धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून, धनगर समाजाचा एक मेंढपाळाचा पोरगा म्हणून हे आम्ही कसोटी खेळतोय. कसोटी कोण 2020 मॅच खेळत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण आम्ही कसोटी खेळतोय, त्यामुळे आम्हाला कसोटीला सामोरं जावं लागणार आहे. आम्हाला लगेच विकेट फेकून चालणार नाही, आम्हाला क्रीज सोडून चालणार नाही, आम्हाला कसोटीला पार करावं लागेल. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.